श्रीखंड बिलेपणं चंदनं समर्पयामि। नमस्कार बसा थोडं। तेनाय पुण्यपुण्याय 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 दीर्घमारस्तु। आता हे पूजेचं पाणी ना उद्या देवाची पूजा करायला घ्या। चांगला धुवून घ्यायचा। गणानां त्वं गणपते एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती ओम भूर्भुवः वस्त्राणि पुसून घ्या। अनेन कृतपूजनं सिद्धिविनायक देवता देवता प्रियता नमः। ओम भूर्भुवः महां गणपते नमः। गणपतीला ठेवून द्यायचा। देवाला गंध लावा। श्रीखंड चंदनं विलेपनं चंदनं समर्पयामि। त्यात तुम्ही हळदी कुंकू हरिद्रा सौभाग्य सर्वांकार प्रतिवेतान नमः। हरिद्रम समर्पयामि कुंकुम समर्पयामि। एक फूल वाहून द्या। मल्यादिनी सुगंधिनी माल्यामयूरुतानि पूजानि पुष्पाणि प्रति उद्बत्ती ओळा। धूपम दर्शयामि धूपम दर्शयामि दीपम दर्शयामि। नमस्कार करायचा। नमस्कार करोमि। हात जोडा। प्रणम्य शिरसा देव गौरी पुत्र प्रतुंडाचे एकदंत द्वितीयक्रम तृतीयकश्मिंगाष्टम गजवकर चतुर्कम लंबोदर पंचमज षष्ठम विग्रह सप्तम विग्रहांजनोत नवम बालचंद्रम दशवंतु विनायकम एकादश गणपति द्वादश सुगजानन द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यां पठेन्नरा न च विघ्नभयत सर्वसिद्धिकर प्रभो। विद्यार्थी विद्या तन्नाथं पुत्रातिलपति पुत्रं मोक्षार्थिलपति गतिं जपेत गणपति स्तोत्र षड्विमासु फलेत संवत्सरे सिद्धिज लभते नाथनज अष्टप्रग्रहायेत गणेशस्य प्रसादता इति श्रीनारायणपुराणे संकटनाशक स्तोत्र संपूर्ण। शांती शांती शांती। ओम भूर्भुवः महागणपती नमः। पडीत पाणी घ्यायचं। डावात नाकाला लावा। एक नंबरची विड्याला पाणी फिरवा। त्या एक नंबरच्या आपण आयसवा उदा नायसवा समान आयसवा व्यान आयसवा ब्रह्मणे सोडून द्या। ब्रह्मणे नव एक वेळे पाणी सोडा। शुद्ध पाद्य सोडून द्या। पाद्यम समर्पयामि। नमस्कार करायचा। प्रार्थनापूर्वक नमस्कार तुम्ही आता शंख थांबणार घ्या। ओम शंखातून शंख थांबणार घ्यायचा। ओम शंखात जनकुचा कुक्षा वरुण देवता पृष्ठी प्रजापती अग्रे तेलुक्यार्थिता निवास संकेत समाज प्रमुख देव दोम पुरा एक पळीवर पाणी व्हायचं। तोम पुरा सागुणा विष्णुना विधात विधामित सर्व देश पांजनाय मे पावनाय धीमे तन्न शंभे थोडं पंचामृतवा पयस्नानं समर्पयामि। पयस्नानंतरेण शुद्धोदक स्नानं शंख चांगला धुवून घ्यायचा। ओम शंकाय नमः। शंख देवताभ्यो नमो नमः। शंकाय नमः। शंख देवता पूजनंच करीशे। शंख कुठे गंगा सागरला घेतला हो गंगा सागर बरोबर जगन्नाथपुरीला घ्यायचं होता। वस्त्राने पुसून घ्यायचं। आणि कृतपूजनम शंकाय नमः। शंख देवता पूजनांच्या करीशे। शंख जागेवर ठेवून द्या। शंखात 2 पळ्या पाणी सोडून द्या। शंकाय नमः। शंख देवता बिन्मा पाद्यम समर्पयामि। परत पाणी सोडा। शुद्धोदक स्नानं समर्पयामि। शंखाला गंध लावा। शंख देवता पूजनांच्या करीशे। हळदी कुंकू व्हायचं आणि तुळशीपत्र व्हायचं। शंखाला हळदी कुंकू व्हायचं नाही कधी गंध लावा। श्रीखंड विलेपन चंदनम समर्पयामि। तुळशीपत्र वा मल्यादिनी सुगंधिमय पूजानि पुष्पाणि प्रति वेता नमः। काही लक्षात ठेवा शंकर हळदी कुंकू वाहू नका। शंखमध्ये भीष्माचार्यांचा आहे तो शंख देवता बिन्मा ओम पांजनाय मे पावनाय धीमे त्यांना शंख देवता 2 पळ्या पाणी सोडून द्या। शंख अनेन शंखामध्ये शंकाय नमः। शंख देवताभ्यो नमो नमः। आता हात ठेवा। कलशाच्या मुखे शुरू सांभेदो अंगसहिता कलश समस्या रात्र गायत्री सावित्री शांती पुष्कर आयांत दुर्शार्गा गंगे जमुनेचे गोदावरी नर्मदे सिंधू जलेरी कावेरी कलशानमा कलश देवता बिन्मा फुलांनी पाणी शिंपडायचं।
कलशाय नमः कलशदेवताभ्यो नमः पाद्यं समर्पयामि प्रदीपपाणी शिंपडा शुद्धोदक स्नानं पाणी शिंपडायचं कलशाला 5 बोट गंध लावा तंडुल्य परी अक्लेश दाविर्य परिचिंते उर्जक्ते ओम पूर्णाम दवी पूर्णाम सुपूर्णाम शतकृतो इति कलश देवताभ्यो नमो नमः. थोडं पाणी टाका ना त्याच्यात कुंकू घ्या ना अजून वाटल्यास. माल्यादिनी सुगंधिनी माल्यादि मयूरता आणि पूजा आणि पुष्पांनी प्रतिवेदनं घंटातामनात घ्या आगमनार्थ देवनाम गमनार्थ रक्षां पूर्वे घंटार्थ एक वेळेवर पाणी व्हायचं घंटा देवता बिन्मा पाद्यं समर्पयामि परत पाणी वा शुद्धोदक स्नानं पंचामृतायचं पय स्नानं समर्पयामि पय स्नानंतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि घंटा चांगली धुवून घ्यायची आणि कृतपूजनं घंटाय नमः घंटा देवता बिणमा घंटा वाजवायची घंटानाद पुऱ्या जागे ठेवून द्या. घंटा देवता पूजनांच्या करीशे गंध लावायचं श्रीखंड विलेवडम चंदनम समर्पयामि त्याही तुम्ही हरिकुंकुवा हरिद्रा सौभाग्य सर्वलंकार प्रतिवेतान्न मम हरिद्रम समर्पयामि कुंकुम समर्पयामि माल्यादिनी सुगंधिनी माल्यादि मयूरतानि पूजानि पुष्पांनी गुह्यतान्नम घंटाय नमः घंटा देवताभ्यो नमः एक फूल वाहून द्या. माल्यादिनी सुगंधी मयूरतानि पूजानि पुष्पांनी प्रतिवर्षवा महागणप घंटा देवता आता समयला गंध लावा भो दीपम ज्योतिषं प्रवृढं यावत पूजा समाप्ती स्थावत सुस्थिर दीपदेवताभ्यो नमः दीप एक फूल वाहून द्या. दीपदेवता पूजनांच्या करीशे हातावरून पडीवर पाणी सोडून द्यायचं आणि कृतभजनं कलश शंख घंट दीपदेवताभ्यो नमः सोडून द्या. काही तुम्ही रिकामं पाहिलं आणा ते कलशात टाकायचं हे काढून देऊ का? नाही असं टाक भरपूर टाक. बरं ठेवा बरं घ्या बरोबर तिथे गेल्यावर ठेवून दे ना वरती. थांब नाही तर. करा हार घाला मी घालू का तेच. द्या सगळ्याला पिंड तामणं घ्या.